आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे अवनी आणि त्याचबरोबर यशोदा हे दोघेही जण बोलत असतात. यशोदा अवनीला म्हणत असतो, तुम्ही हॉस्टेल पाहायला गेले होते, त्याचं काय झालं? अवनी म्हणत असते, माझ्याकडे नोकरी नाही, आयडेंटिटी कार्डसुद्धा नाही ना, त्यामुळे मला कोणीही इथे हॉस्टेलवर ठेवून घेतलं नाही आहे. पण तुम्हाला कसं कळलं? यशोदा म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं, पण त्यासाठी स्वारी बरं का, असं म्हणून तो अवनीला पाणी प्यायला देत असतो. तेव्हा अवनी म्हणत असते, नाही यशोदा, तुम्ही स्वारी का म्हणताय? हे बघा, खरं तर मला कळतंय ना, माझ्यामुळे तुम्हा सर्वांना किती त्रास होतोय आणि मला इथे तुम्हाला सहन करावं लागतंय. यशा म्हणत असतो, नाही, असं अजिबात नाही, आम्हाला तुम्हाला काही त्रास वगैरे किंवा सहन करण्याची गरज नाही आहे. अवनी म्हणत असते, यशोदा, मी काय म्हणते, तुमच्या जर कोणी ओळखीमध्ये असेल तर प्लीज तुम्ही एखादी रूम वगैरे बघा ना. यशोदा म्हणत असतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. जोपर्यंत तुमची बाहेर राहण्याची खाण्याची पिण्याची सोय होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ह्या घरामध्ये आपलंच घर म्हणून राहू शकता. तेव्हा हे सगळं बोलणं राजा ऐकत असतो. राजा म्हणत असतो, असा भाऊ सर्वांना देव बरं का, खरंच ह्या भावाच्या रूपात मला तरी ते देव माणूसच भेटला आहे, असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा अवनी मात्र तिथून निघून जाते. मग आता यशा आणि त्याचबरोबर राजा हे दोघीही जण बोलत असताना इथे यशोदा म्हणत असतो, राजा लक्षात येतंय का, हे बघ, तिला ना आपण एखादी खोली बघून द्यायला पाहिजे, म्हणजे कसं तिचं तिचं सगळं काही ती करू शकते ना. तेव्हा राजा म्हणत असतो, त्याची काय गरज आहे दादा खोली वगैरे बघून द्यायची, तिला राहू दे ना आपल्या इथेच. तेव्हा यशा म्हणत असतो, काय चाललंय काय राजा तुझं? तुला असं वाटतं का की त्या पोरीला इथे जर ठेवलंस आणि तू तिच्या प्रेमात पडशील किंवा ती तुझ्या प्रेमात पडेल? हे बघ, असं काहीही करू नकोस, असल्या समजतामध्ये अजिबात राहू नकोस, कळलंय का तुला? अरे, तुमचं दोघांचं लग्न खोटं आहे, ते खरं नाही आहे. आणि ती पोरगी फक्त तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडली आहे. तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्याच दृष्टीने ती सगळा विचार करते. त्यामुळे उगाचच तिच्या मागे मागे पळून तुझा टाईम तू वेस्ट करू नकोस. येते का तुझ्या ध्यानामध्ये, असं यशोदा राजाला समजावून सांगत असतो. तेव्हा मात्र राजाचा चेहरा पडलेला असतो. तो विचार करत असतो की नाही, काही झालं तरी अवनी मॅडमने इथून कुठेही जाता कामा नये, त्या मात्र कायम इथेच राहायला पाहिजेत, असा तो विचार करू लागलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो, अवनी जेव्हा तिच्या खोलीमध्ये येते तेव्हा मात्र तिच्यासाठी बरेच असे काही गिफ्ट्स असतात, जे की इथे राजाने तिला दिलेले असतात. आणि जेव्हा ती ते गिफ्ट्स एक एक करून ओपन करून पाहत असते तेव्हा मात्र तिला फार आनंद होतो की हे सगळे गिफ्ट्स माझ्यासाठी दिलेत आणि ते सुद्धा राजाने दिलेले आहेत. आणि त्यामुळे ती प्रत्येक गिफ्ट्स इथे ओपन करून पाहत असते. आता त्या बऱ्याच गिफ्ट्समध्ये एक बॉक्स अनबॉक्सिंग केल्यानंतर त्यामध्ये दरवाजाची कडी आणि त्याचबरोबर कोंडा ह्या गोष्टी असतात. मग आता तिथे ओपन करून पाहते. राजा पाहत असतो अवनीला ते गिफ्ट आवडलं की नाही. मग आता लगेचच पाहिल्यानंतर अवनीचं लक्ष येणाऱ्या राजाकडे जातं. ती ते कडी आणि कोंडा हे दोन्ही पाहत असते. पाहिल्यानंतर आता हातात घेऊन पाहते, समोर राजा उभा असतो. राजा म्हणत असतो, तुम्हाला हे गिफ्ट आवडलं का? तेव्हा अवनी म्हणत असते, कडी आणि कोंडा हे मला तू का दिलेला आहेस? मग आता राजा म्हणत असतो, कारण तुम्हाला ते गिफ्ट म्हणून द्यायचं होतं मला, म्हणून मी तुम्हाला ते दिलं आहे. मग आता अवनी म्हणत असते, वेडा आहेस का तू? अरे, कडी आणि त्याचबरोबर कोंडा असं गिफ्ट कोण कोणाला देतं? मग आता तो म्हणत असतो, मी देतो ना, कारण तुम्हाला ह्याची गरज होती, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो. अवनी म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, कडी आणि कोंड्याची काय गरज होती? आज काही माझा बड्डे वगैरे पण नाही आहे आणि तुम्हाला एवढे सगळे काही गिफ्ट्स दिलेत. राजा म्हणत असतो, खरं तर तुमचा रोजच बड्डे असावा असं काही नाही आहे, किंवा तुमचा बड्डेची वाट पाहण्याची मला काही गरज नाही आहे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, माझ्या मनामध्ये आलं की तुम्हाला मी गिफ्ट द्यावं म्हणून, आणि त्यामुळे मी तुम्हाला हे गिफ्ट दिले आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा आता इकडे अवनी विचार करत असते, विचारामध्ये बराच वेळ हरवलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे तिच्या मनामध्ये बरेच काही गोष्टी इथे सुरू असतात. राजा म्हणत असतो, काय झालेलं आहे तुमच्या मनामध्ये, काय आणि कसल्या गोष्टी इथे सुरू आहेत? सगळं काही ठीक तर आहे ना? आणि तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो हो, सगळं काही ठीक आहे, पण काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की आता
इकडे ती म्हणत असते कशी आणि कशा पद्धतीने इथे आता ही जी काही कडी आहे ती लावणार आहेस, म्हणजे आता कडी लावण्यासाठी इथे आणखी कोणीतरी पाहिजे की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो त्याची काय गरज आहे कोणालाही दाखवण्याची, ती कडी आणि त्याचबरोबर इथे कोंडा मीच लावून देऊ शकतो ना, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इथे तो कडी आणि कोंडा लावायला चाललेला असतो. जेव्हा कडी आणि कोंडा लावायला जातो तेव्हा मात्र अवनीला फार आनंद झालेला असतो. अवनी विचार करत असते हे सगळं काही माझ्यासाठी होतंय आणि माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होणं फार जास्त गरजेचं आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पाण्यादा आणि धन्या हे दोघी जण बसलेले असतात आणि तेवढ्यातच आता इकडे एक फोन आलेला असतो आणि तो फोन आलेला असतो धन्याच्या मोबाईलवर. आणि तो फोन आल्यानंतर इथे आता हा फोन कोणासाठी आहे तर हा फोन असतो इथे पाण्यासाठी. मग आता पाण्या म्हणत असतो कोण बोलतंय, मग आता तिकडून बोलणारी व्यक्ती म्हणत असते हाय पाण्या, जेवलास का. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली मला फोन करण्याची, आणि त्याचबरोबर तू हा नंबर कोणाकडून घेतलायस आणि का घेतलायस, तुला काय गरज होती मला फोन करण्याची. मग आता तो इकडे धन्याला ओरडून बोलत असतो आणि म्हणत असतो तू हा नंबर का आणि कशामुळे दिलेला आहेस, तू का दिलास हा नंबर, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर ती म्हणत असते ते सगळं ठीक आहे रे, ते सगळ्या गोष्टी जाऊ दे, पण तू जेवलायस का, जेवला नाही आहेस का. मी जेवलं, अख्खं खानदान जेवलं, अख्खं घरदार जेवलं, अख्खे कॉलनीतले माणसं जेवले, सगळे जेवले, तो पंतप्रधान मोदीसुद्धा जेवला, असं बरंच काय काय तो बोलत असतो. आणि त्यानंतर सगळ्यांना जेवढ्या जेवढ्या लोकांना पोटा आहेत ना ती सगळी लोकं इथे जेवलेली आहेत, त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र लगेचच ती म्हणत असते पण तू माझ्यासोबत असं कामून बोलतोस, काय झालेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो हे तू विचारतेस मला की मी हे सगळं का आणि कशामुळे बोलतोय म्हणून, तुझी हिंमत कशी होते ग इथे फोन करण्याची, आणि अजिबात मला इथून पुढे फोन करायचा नाही. ऐक ना पाण्यादा, मला तुझ्याशी बोलायचं, पाण्या ऐकून तरी घे. पण तो मात्र काहीच ऐकून घेत नाही आणि सरळ सरळ फोन ठेवून देत असतो. आता सरळ सरळ फोन ठेवून दिल्यानंतर आपण पाहतो की आता इथे मात्र हा जो काही पाण्या आहे तो धन्यावर ओरडतो आणि म्हणत असतो तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली, तू नंबर का दिलास, आणि नंबर तर दिलास पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे तो म्हणत असतो अरे का दिलास म्हणून, ती आपल्यासाठी आली, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, मग तिला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून मी नंबर दिला. तेव्हा तो म्हणत असतो थँक्यू म्हणण्यासाठी नंबर कोण देतं, सांग ना कोण देतं थँक्यू म्हणण्यासाठी नंबर. आणि अरे 4-2 लाडू द्यायचे बॅगेत टाकून किंवा आणखी काही गोष्टी करायच्या तर तू सरळ सरळ तिला नंबर देऊन रिकामा झालेला आहेस, का केलंस असं बोल, का केलंस असं बोल, म्हणून ते दोघेही जण भांडायला लागलेले असतात. तेवढ्यातच राजा तिथे येतो. आता राजा तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो काय काय चाललंय काय तुम्हा दोघांचं सुद्धा आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही का आणि कशामुळे करताय, जरा तरी शांत बसणार आहात की नाही तुम्ही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे तो म्हणत असतो बघ ना हा मला नेहमी मारतो आणि ह्याला मारायची मला काय गरज आहे, आणि मी जर फक्त नंबर दिलेला आहे तर मग एवढं काय बिघडत आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलणं इथे सुरू असताना आपण पाहतो की लगेचच इकडे हा धन्या पाण्याला म्हणत असतो पण मी फक्त नंबर दिलाय ना, याच्या पलीकडे काय केलाय, आणि ती पोरगी आपल्यासाठी एवढं सगळं काही करते. मग आता इकडे हे सगळेजण भांडत असताना राजा तिथे येतो. राजा तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो काय चाललंय काय तुम्हा दोघांचं, तुम्ही जरा तरी शांत बसणार आहात की नाही, तुमची हे सगळं काही करण्याची हिंमत वगैरे कसं झालं, बोल ना का केलं तुम्ही हे असं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो राजा म्हणत असतो अरे तुम्हाला अजून तरी कळतंय का, आपल्या घरामध्ये कोणीतरी नवीन आलेला आहे आणि कोणीतरी नवीन आलंय तर आपण कसं वागावं काय करावं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत का. मग तेवढ्यातच आता इथे हा राजासुद्धा इथे झोपायला आलेला असतो आणि तेव्हा इथे धन्या म्हणत असतो बघितलं हा इथे झोपायला आलेला आहे, काय काय गरज काय आहे ह्याला इथे झोपायला यायची, सांग ना बोल ना काय गरज काय आहे. ह्याने इथे झोपायला नाही यायला पाहिजे, ह्याने कुठे झोपायला पाहिजे, ह्याचं लग्न झालंय ना, एकदा का माझं लग्न झालं ना तर मी सुरुवात्यापेक्षा सुद्धा आगाऊ बायको आणणार आहे आणि तुम्हाला चांगलंच भांडायला लावणार आहे. ती आली आणि तुमच्यासोबत चांगली कचाकचा भांडली ना तर मग खरी मजा येणार आहे, असं म्हणून आता लगेचच इथे यशोदा म्हणत असतो झालं
झोप मग आता. आता त्याला हे सगळेजण झोपायला लावत असतात. त्याचबरोबर इकडे मात्र अवनीला बराच वेळ झालेला असतो, पण झोप येत नसते. ती विचार करत असते की काय करू, मला अजून तरी झोप येत नाहीये. मला इथे हे नवीन जागा आहे त्यामुळे, पण काय होतंय मला ते सुद्धा कळत नाही, असा सुद्धा आता इथे ती विचार करू लागलेली असते. तेवढ्यातच आता इथे यशोदा उठलेला असतो आणि यशोदा उठल्यानंतर तो इकडे राजाला आवाज देतो आणि राजाला म्हणत असतो, ए राजा, ए राजा. तेव्हा राजा म्हणत असतो, काय झालं बोल ना. अरे बहुतेक ना अवनी मॅडमच्या खोलीमध्ये ना पाणी नाही आहे. तू एक काम कर, हा जो काही पाण्याचा ग्लास आहे ना, तो पाण्याचा ग्लास तू त्यांना नेऊन दे. तेव्हा तो म्हणत असतो, हो दे इकडे. मग त्याच्या हातामध्ये असलेली ती पाण्याची बॉटल तो घेतो आणि पाण्याची बॉटल घेऊन लगेचच आता तो अवनीला पाणी देण्यासाठी आतमध्ये जातो. जेव्हा अवनीला पाणी द्यायला आतमध्ये जातो त्यावेळेला अवनी म्हणत असते, झोपला होतास का. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, तुम्हाला पाण्याची बॉटल द्यायची होती ना म्हणून आलो. हो का, काय झालं, तुम्ही झोपल्या नाही आणखी. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही रे तसं काही नाही आहे. मग काय झालेलं काय आहे असं विचारल्याबरोबर आता लगेचच अवनी म्हणत असते, थोडा वेळ आतमध्ये येतोस का. असं म्हटल्याबरोबर लगेच आता इकडे यशोदा हे सगळं काही पाहत असतो. मग आता तो म्हणत असतो, मी आणि आतमध्ये, हो प्लीज ये ना थोडा वेळ. मग आता इथे राजा जो आहे तो आतमध्ये जातो. राजा आतमध्ये गेल्यानंतर इथे मात्र हा जो यशोदा आहे तो आणखी जागाच असतो आणि त्याने दरवाजाला कान लावूनच सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपण पाहतो आता इकडे राजा म्हणत असतो, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा ती म्हणत असते, हो मी ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, पण मला ना झोप येत नव्हती. मग तू थोडा वेळ बसतोस का इथे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो मी बसतो, पण तुम्हाला काय झाले, सगळं काही ठीक आहे ना. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे तो खुर्ची घेतो आणि तिच्या समोर जाऊन बसलेला असतो. आता खुर्ची घेऊन समोर बसल्यानंतर इकडे पुन्हा पुन्हा तो विचारत असतो की काय झालेलं आहे, सगळं काही ठीक तर आहे ना, आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला झोप येत नाही का. तेव्हा ती म्हणत असते, हो ना, मला बराच वेळ झालं पण झोपच येत नाहीये, काय करावं ना ते मला अजिबातच कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना ती म्हणत असते, खरं सांगू का, का झोप येत नाही असं विचारल्याबरोबर ती म्हणत असते, कारण बघ ना, मला ना इथे रोज अण्णांची इथे आठवण, म्हणजे त्यांचे गाणे ऐकत ऐकत झोपण्याची सवय झाली, पण ना इथे त्यांचा आवाज कानी पडत नाही ना, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, हो टेन्शन तर आलेलं आहे, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आहे की तुम्हाला अण्णा इथे जेलमध्ये असताना तुम्ही असे कसे राहू शकता तेच मला काही कळत नाही. काय काय चाललेलं काय आहे तुमचं, तुम्ही इथे अशा पद्धतीने कसे राहू शकता. आणि त्याहूनही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अण्णांची आठवण वगैरे येत नाही का. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, नाही नाही, अण्णांची आठवण वगैरे असं काही नाही आहे, पण तुम्हाला सांगू का, हे आमच्यासाठी ना रोजचंच झालेलं आहे आणि आमच्यासाठी रोजचंच झाल्यानंतर ना आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आणि तिथे पोलीससुद्धा त्यांना सवय झाली आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित चांगलीच अशी ट्रीटमेंटसुद्धा ती मिळते, त्यामुळे काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही सुरू असताना आपण पाहतो हा जो काही यश आहे तो कान लावून ऐकत असतो, तर दुसरीकडे मात्र राजा म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा ती म्हणत असते, नाही पण मला ना अण्णाची खूप आठवण येते, मला त्यामुळेच झोप येत नाही आहे, तुम्ही मला त्यांचा रेडिओ वगैरे आणून देता का प्लीज. प्लीज त्यांचा जो काही रेडिओ आहे तो रेडिओ आणून देतोस का. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, हो चालेल ना, मी तुम्हाला तो रेडिओ जो आहे ना तो नक्कीच आणून देईल, पण खरंच तुम्हाला तो रेडिओ पाहिजे आहे का. तेव्हा ती म्हणत असते, हो मला तो रेडिओ पाहायचा आहे आणि मला ऐकायचा सुद्धा आहे. मला खरं सांगू का, इथे त्यांची आठवण येते ना खूप जास्त, आणि म्हणून मला खरं तर तो रेडिओ ऐकायचा आहे, प्लीज आणून देतोस का. असं म्हणून लगेच आता तो म्हणत असतो, ठीक आहे देतो आणून. असं म्हटल्याबरोबर आता इकडे लगेचच तो रेडिओ आणायला बाहेर जात असतो, पण यशोदा जो आहे ना तो तोपर्यंत इथे रेडिओ दाराशीच घेऊन असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे राजा म्हणत असतो, अरे तुला कसं कळलं, तू म्हणजे आमच्या खोलीला कान लावून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत होतास का. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी तुमच्या खोलीला कान लावूनच ऐकत होतो. अरे काय हे, नवरा बायकोची अशी भांडणं कोण ऐकतं बरं, सांग बरं. तेव्हा राजा म्हणत असतो, नवरा बायको नाही आहेत तुम्ही, कळलं का, खोटं लग्न केलंयस तिच्यासोबत तू, पटकन रेडिओ दे आणि बाहेर ये.
असं म्हणून आता लगेचच तो तिथे झोपतो आणि त्यानंतर इथे राजा आतमध्ये चाललेला असतो, पण त्याला सक्त यशोदाने ताकीद दिलेली असते की ताबडतोब बाहेर यायचं म्हणून. आता राजा म्हणत असतो, हो हो आलोच. आता तो आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर अवनी मात्र त्याची वाटच पाहत असते की काही जरी झालं तरीसुद्धा इथे हे जो काही रेडिओ आहे तो रेडिओ इथे मी ऐकणार आणि त्याचबरोबर त्याच्यावरची गाणी ऐकत ऐकतच मी झोपणार. मग ती एक दोन वेळा ट्राय करते, पण तिला तो काही रेडिओ फारसा चालू होत नसतो आणि तिला तो रेडिओ फारसा चालू न झाल्यामुळे आता इकडे पुन्हा एकदा ट्राय केल्यानंतर तो फायनली रेडिओ तिला चालू होतो. आणि त्यानंतर आता इकडे हा जो काही राजा आहे तो म्हणत असतो, त्याचं काय ना हे सगळं काही आमच्या अण्णांचं व्हर्जन आहे ना, त्यामुळे खरं तर ते कसं करायचं आणि काय नाही हे समजत नाही, पण तुम्ही आता निवांत झोपा, तुम्हाला नक्कीच झोप लागेल. असं म्हणून आता इकडे मात्र तो तिथून जात असतो. तर अवनीने मात्र सुंदर अशी गाणी लावलेली असतात आणि अवनीला आज एवढं खुश पाहताना इथे मात्र त्याला सुद्धा आनंद होतो. अवनी शेवटी आता इकडे त्याला थँक्यू म्हणत असते आणि थँक्यू म्हणून आता मात्र त्याला इकडे मनालाच वाटलेलं असतं की चक्क आज मला अवनी मॅडम ज्या आहेत त्या मला इथे थँक्यू म्हटलेल्या आहेत, ही गोष्ट मात्र माझ्यासाठी किती आनंदाची आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर इकडे आता पाहतो तर काय यशोदा अजून जागाच असतो आणि तेव्हा लगेच आता इथे राजा आलेला असतो आणि राजा म्हणत असतो, यशोदा तू अजून झोपला का नाही आहेस, प्लीज तू झोप ना, हे बघ मी सुद्धा आलेलो आहे, मग आता झोप ना तू. तेव्हा आता लगेचच यशा म्हणत असतो, हो झोपतो मी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेडिओच्या गाण्यांचा आवाज ऐकल्यानंतर इथे दत्तूला जाग आलेली असते. दत्तू मात्र सुलेला आवाज देतो आणि म्हणत असतो, अगं सुले काय करतेस तू, हे बघ खाली इथे धोंडू आला की काय. अगं मला तर वाटतंय धोंडू नक्कीच आला आहे आणि त्याने रेडिओचा आवाज आणि गाणी हे सगळं काही ऐकायला येतंय असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सुलू म्हणत असते, हा एवढ्या लवकर कसं काय आला जेलातून बाहेर. तेव्हा तो म्हणत असतो, बघितलंस मी तुला सांगितलं होतं तो लवकरच बाहेर येईल, कारण ही जी काही पोरं आहेत ना ती पोरं मात्र त्याला नक्कीच बाहेर काढतील असं मला वाटलं होतं. आणि आतासुद्धा बघ ना हे असंच झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि ह्या रेडिओचा वगैरे आवाज ऐकल्यानंतर ह्या सुलूला आणि दत्तूला दम कुठे निघतोय, दम म्हणून नाही, लगेचच घराच्या बाहेर येतात आणि पाहतात की नेमकं कोण आहे आणि त्याचबरोबर खरंच इथे हा धोंडू आला आहे का, ह्याचा रेडिओ तर ऐकायला येतो पण ह्याला तर मी सोडणार नाही असं सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते. आता त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अवनीने मात्र खूप सुंदर अशी गाणी लावलेली असतात आणि मंद आवाजामध्ये आता तिला झोप येत नसते, त्यामुळेच आता ही गाणी ऐकत ऐकतच ती तेवढाच झोपण्याचा प्रयत्न करत असते. पण आता इथे दत्तू म्हणत असतो, काही नाही सुले, प्लॅन आपला फ्लॉप झालाय बघ, आपण कितीही काही जरी केलं त्या धोंड्याच्या बाबतीत तर काही होणार नाही आहे. सुलू म्हणत असते, आता काही करू शकत नाही, आता उद्या मला बघावंच लागेल की नेमकं काय होतंय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र यशोदा त्याचं लवकरच उठलेला असतो आणि त्याची कामं आवरायला घेत असतो. भाजी निवडणं, स्वयंपाक करणं, त्याचबरोबर सगळ्यांची डबे भरणं, हे सगळं काम रोजचं आपल्या यशोदाचं असतं. अवनी उठून किचनमध्ये येते तर यशोदा हा काम करत असतो. तेव्हा इथे यशोदा म्हणत असतो, झाली तुमची झोप. तेव्हा अवनी म्हणत असते, हो झाली माझी झोप, पण हे काय तुम्ही एवढ्या सकाळी उठता. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी रोज एवढ्याच सकाळी उठतो आणि रोज उठून मला हे सगळी कामं करावीच लागतात. मग आता ती म्हणत असते, पण तुम्ही एवढ्या सकाळी उठता, ह्या बाकीच्यांना पण इथे काम करायला लावायला पाहिजे, तुम्ही एकटेच काम का बरं करत असता. तेवढ्यातच तो म्हणत असतो, नाही त्याचं काय आहे ना, ते लोक दिवसभर काम करून दमतात ना आणि म्हणून मग मी नाही उठवत त्यांना. तेव्हा अवनी म्हणत असते, पण तुम्हीसुद्धा इथे दमतातच ना, तुम्हीसुद्धा दिवसभर कामच करत असताना तुम्ही त्यांना उठवायला हवं आणि राजाला का नाही उठवत. तेव्हा तो म्हणत असतो, राजा कुंभकर्ण परवडला पण हा राजा नाही, असं म्हणून अवनी ग्लासात पाणी घेते आणि त्यानंतर राजाच्या अंगावर ती इथे पाणी शिंपडत असते. आता राजाच्या अंगावर पाणी शिंपडत असताना आपण पाहतो की इकडे राजा तिच्याकडे पाहत असतो, पण त्याने पाय असा केल्या क्षणी त्या पायाचा धक्का इथे अवनीच्या पायाला लागतो आणि तिच्या हातातला जो पाण्याचा ग्लास आहे तो मात्र इथे ह्या पाण्याच्या
तोंडावर जाऊन सगळा ग्लास पडलेला असतो. जेव्हा त्याच्या पूर्ण ग्लास पाण्याचा तोंडावर पडतो तेव्हा मात्र तो रागात उठतो आणि रागात उठल्यानंतर अवनीवर हात उचलत असतो. आता अवनी मात्र खूप घाबरते. तिच्या हातातला ग्लास हा खाली पडतो. तिच्या हातातला ग्लास खाली पडल्यानंतर ती थरथर कापत असते आणि तेव्हा तिला काय करावं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी कळत नसतात. ती स्वारी स्वारी म्हणत असते, पण स्वारी म्हणून काहीही उपयोग नसतो. आता मात्र इथे हा यशोदा पाण्यावर चिडतो आणि म्हणत असतो, मूर्ख आहेस का, वेडा आहेस का, डोक्यावर पडलायस का, असं कोण ओरडतं, तुझी हिंमत कशी झाली, आजूबाजूला कोण आहे कोण नाही ह्या सगळ्या गोष्टी तुला पाहता येत नाही आहेत का. तेव्हा आता मात्र पाण्या काहीच बोलत नसतो. तो शांततेत उभा राहिलेला असतो आणि तेव्हा यशोदा म्हणत असतो, बोल ना, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, आणि समोर कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे पाहत्या नाही का आल्या. अरे आपण कुठे राहतो काय राहतो याची म्हणून जरा तुम्हाला अक्कल नाही आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे हा राजासुद्धा पाण्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, तू डोक्यावर पडला आहेस, तुला जरा म्हणून अक्कल नाही, कुणी कसं करायचं काय करायचं कसं वागायचं कसं बोलायचं असं म्हणून आता त्या दोघांमध्ये चांगलंच भांडण पेटलेलं असतं. आणि चांगलंच भांडण पेटल्यानंतर आता मात्र इथे यशोदा आणि धन्या हे दोघी जण त्या दोघांना आवरण्याचं आणि सावरण्याचं काम करताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. ऑलरेडीच इथे हा जो काही पाण्या आहे तो भरपूर चिडलेला असतो, पण तेवढ्यात पायल येते आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमाची ती त्याला कबुली देत असते. पण इथे मात्र पाण्या हा तिच्यावर सुद्धा चिडतो आणि म्हणत असतो, मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, त्यामुळे इथून पुढे माझ्या मागे मागे करू नकोस असं म्हणून आता पायल मात्र तिथून निघून जाते. तर दुसरीकडे इथे राजाची नोकरी गेलेली असते, कारण त्याने चंद्रकांत देशमाने यांच्या मुलीबरोबर लग्न केलेलं असतं आणि यांच्या मुलीबरोबर लग्न केल्यानंतर त्याची शेवटी नोकरी धोक्यात आलेली असते. तो त्याच्या मालकाकडे गयावया करत असतो आणि माझी नोकरी घालू नका प्लीज, मी तुमच्या हातापाया पडतो असं जेव्हा म्हणत असतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टीचा काहीही फायदा इथे होत नाही. तो उलट म्हणत असतो, एक काम कर त्यापेक्षा, अरे त्या चंद्रकांत देशमानेंच्या पोरीला तू इथे तिथे जिथून आणलीस ना तिथून सुखरूप नेऊन सोड, ते जेणेकरून इथे तुझी नोकरी तुला प्यारी असेल तर. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इथे ह्या राजाच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळत नाही नेमकं आपण काय करावं ते. असं म्हणून आता तो मालक त्याच्या हातामध्ये त्याच्याच गाडीची चावी देतो आणि म्हणत असतो, ही माझ्या गाडीची चावी घे, पण त्या पोरीला देशमान्यांच्या पोरीला त्यांच्या घरी पुन्हा एकदा नेऊन सोड. तर आता राजा नेमकं काय करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.